डिअर स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इयत्ता 12वी इंग्रजी बोर्ड परीक्षेची जून 2025मध्ये आलेली प्रश्नपत्रिका व तिची नमुना उत्तरे अभ्यासणार आहोत. प्रश्नपत्रिकेची PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. सेक्शन 1 प्रोज व सेक्शन 2 पोएट्री या दोन्ही सेक्शनची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम महत्त्वाच्या सूचना पहा. सर्व प्रश्नांची उत्तरे पूर्ण वाक्यात लिहा. उत्तरपत्रिकेमध्ये वेब डायग्राम, फ्लो चार्ट्स, टेबल्स इत्यादी प्रश्नपत्रिकेत दिल्याप्रमाणे तुम्ही काढली पाहिजेत. रंगीत पेन किंवा पेन्सिलचा वापर करू नका. एकाच प्रश्नाची 2 किंवा 2पेक्षा जास्त उत्तरे लिहू नका. शक्यतो प्रश्नांचा क्रम बदलू नका. अशा आशयाच्या काही सूचना पेज नंबर 1 वरती दिलेल्या आहेत. यानंतर पहा सेक्शन 1 प्रोज, रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी अँड माइंड मॅपिंग यावर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. क्वेश्चन नंबर 1A, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिव्हन बिलो. सीन पॅसेजवर आधारित हा क्वेश्चन विचारलेला असतो. आपल्या टेक्स्टबुकमधील इन टू द वाईल्ड रिटन बाय किरण पुरंदरे या पाठातून घेतलेला हा उतारा आहे. व्हिडिओ पॉज करा व काही वेळामध्ये हा उतारा शांतपणे वाचून घ्या. हा उतारा वाचल्याच्या नंतर आपण जाऊया पुढील प्रश्नाकडं. सर्वप्रथम उतारा 1 वेळेस किंवा 2 वेळेस काळजीपूर्वक वाचन करणे हे अत्यंत आवश्यक असते. हे तुम्ही केल्याच्या नंतर आता पहा क्वेश्चन नंबर 1. A1, रीड अँड रीराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड स्टेट वेदर दे आर ट्रू ऑर फॉल्स. या ठिकाणी उत्तर लिहित असताना तुम्हाला पूर्ण वाक्य लिहिलं पाहिजे व वाक्याच्या समोर ट्रू किंवा फॉल्स तुम्ही उत्तर लिहू शकता. पहिलं वाक्य पहा. जंगल्स ऑफ नगरहोल इज कॉल्ड द राजीव गांधी नॅशनल पार्क. हे वाक्य आहे बरोबर. इथं उत्तर असेल ट्रू. नियरली ॲट सनसेट शाज वॉज ॲट अ जंक्शन. दिस इज ऑल्सो ट्रू. शाज हॅड कलेक्टेड प्रिसियस फुटेज व्हेरी इझिली. This is false. By tracking Black Panther's movements, its behavior is documented. This is true. अशा प्रकारे आपण वाक्याच्या पुढं ट्रू किंवा फॉल्स लिहून हे उत्तर सांगितले पाहिजेत. यानंतर पहा A2, कंप्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम मेन्शनिंग एनी 4 ऑफ शाज यंग्स प्रोफेशनल अचिव्हमेंट्स. शाज यंग्स प्रोफेशनल अचिव्हमेंट्स या ठिकाणी आपण कोणतेही 4 अचिव्हमेंट्स यांचा उल्लेख केला पाहिजे. अ फेमस वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर, डिस्कवर्ड ब्लॅक पॅन्थर, जंगल सफारी लीडर अँड लॉज ओनर, अ क्रोनिक्लियर ऑफ द वाईल्ड लाईफ. अशा प्रकारचे आपण कोणतेही 4 पॉईंट्स इथं मेन्शन करणं आवश्यक आहे. यानंतर पहा A3, गिव रिझन्स. The writer says it was like looking at the past and the present because. याचं उत्तर पहा A3. क्वेश्चन कसा आहे? गिव रिझन्स. याचं उत्तर आपण सांगू शकतो द ओल्ड लिपर्ड सिम्बलायझेस द पास्ट. ही हॅड ओनली 3 canines and his eyes were sagging. There was another very young and good looking leopard who represents the present. A fight occurred between the two and the old leopard lost the battle. A4, wildlife photography is a thrilling hobby. Write your views to justify the statement. हा प्रश्न आहे PRQ, पर्सनल रिस्पॉन्स टाईप ॲक्टिव्हिटी. याचं उत्तर पहा एक नमुना उत्तर. जंगल सफारी अँड वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आर द हॉबीज ऑफ करेजियस पीपल. Capturing wild animals and birds and taking their photographs is not an easy job. It requires courage and patience. No doubt, there is a great thrill in this hobby. अशा प्रकारे आपण इथं उत्तर सांगू शकतो. A5, do as directed. You could tell he was past his prime. Choose the correct option where be able to is used from ऑप्शन्स गिवन बिलो अँड रीराईट. या वाक्यामध्ये बी एबल टू वापरून वाक्य कसं लिहिता येईल याचं उत्तर आहे बीट नंबर D. You were able
to tell he was past his prime. The jungle had taken a toll on him. Choose the correct passive voice form and rewrite the option. याचं उत्तर आहे पॅसिव्ह वॉइसमध्ये दिलेलं बीट नंबर ए. अ टोल ऑन हिम हॅड बीन टेकन बाय द जंगल. A6 फाइंड आउट द सिनॉनिम्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. या ठिकाणी तुम्हाला सिनॉनिम म्हणजे समानार्थाचा शब्द उतारात पाहूनच लिहावा लागतो. क्लोजली, इंटिमेटली, एक्झिबिटिंग, गॅश, लॉंग डीप कट, showcasing, drooping legs, sagging. These are synonyms. नंतर पहा क्वेश्चन नंबर बी बीट. लँग्वेज स्टडी. डू ॲज डायरेक्टेड. What a melodious performance it is, Mr. Swami said to his daughter. Choose the correct alternative showing the indirect narration of the given sentence. या वाक्याचं indirect speech. याचा आन्सर आहे बीट नंबर बी. मिस्टर स्वामी एक्सक्लेम्ड that it was a very melodious performance. The commander rapidly passed on the instructions. Frame the WH question from the given options to get the underlined part as the answer. Rapidly हे उत्तर आलं पाहिजे, यासाठी WH टाईप क्वेश्चन फ्रेम करायचा आहे. याचा आन्सर आहे बीट नंबर ए. हाऊ डिड द कमांडर pass on the instructions. You must attend the classes. You can qualify for the examination. Choose the correct alternative to transform the sentence into a compound sentence. आता या दोन वाक्याचं आपल्याला रूपांतर करायचं आहे कंपाऊंड सेंटेन्समध्ये. मग याचं योग्य उत्तर या चार पर्यायापैकी बीट नंबर डी हे आहे. यू मस्ट अटेंड द क्लासेस अँड क्वालिफाय फॉर द एक्झामिनेशन. या वाक्यामध्ये अँड हे आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि वाक्य होतं कंपाऊंड सेंटेन्स. B2 spot the error and rewrite the correct sentence. Mr. Dixit has been practicing for 20 years in this city. या वाक्यामध्ये has been हे चुकीचं आहे, इथं पाहिजे been. तेव्हा राईट वाक्य आहे पहा. डॉक्टर दीक्षित has been practicing for 20 years in this city. यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड ए. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. या ठिकाणी दिलेला हा अनसीन पॅसेज आहे अबाउट द मून. याविषयी हा संपूर्ण उतारा आहे. व्हिडिओ पॉज करा आणि हा पूर्ण उतारा एक वेळस किंवा दोन वेळस काळजीपूर्वक वाचून घ्या. उतारा वाचल्याच्या नंतर आपण वळूया प्रश्नाकडं. हा उतारासुद्धा किमान दोन वेळस काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे, कारण हा उतारा अनसीन आहे. इथं पहा आता ॲक्टिव्हिटीज. A1 फाइंड आउट 2 करेक्ट स्टेटमेंट्स फ्रॉम द गिवन ऑप्शन्स अँड रिराईट देम. या चार वाक्यापैकी दोन बरोबर वाक्य कोणती आहेत ते आपल्याला इथं शोधायचे आहेत. याचं उत्तर आहे पहा बीट नंबर ए आणि बीट नंबर डी. द मून इज light in weight and small in volume. The moon takes 27 days, 7 hours, 11 minutes and 5 seconds for one complete revolution. ही उत्तरे तुम्हाला उतारा वाचल्याच्या नंतर सहजपणे सापडतात. A2 complete the web diagram given below. Features of the moon. We have to mention at least 4 features here. याचं उत्तर पहा. Light in weight, small in volume, its diameter is the 1/4 of the earth, it turns on its axis all the time, a satellite of the earth. अशा प्रकारचे आपण इथे फीचर्स सांगू शकतो. यानंतर पहा A3 explain the reason for the variation in the duration of the moon's single complete revolution from the extract. याचं उत्तर पहा नमुना उत्तर एक. द मून completes its one revolution around the earth in 27 days, 7 hours, 1 minute and 5 seconds. However, this duration varies due to the gravitational influence of the other planets, the earth and the sun.
यानंतर पहा A4 डिस्क्राईब मून ॲज अ सॅटेलाइट इन युअर ओन वर्ड्स. हा A4 क्वेश्चन म्हणजे हा असतो पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन. याचं उत्तर तुमच्या मनानं तुम्ही सांगू शकता. रेफरन्स तुम्हाला काही प्रमाणामध्ये उताराचा पण घेता येईल. याचं एक नमुना उत्तर पहा. द मून is the only natural satellite of the earth. It is smaller and lighter than the earth. We can see only one side of the moon from the earth. The other side is referred to as the far side. Its surface area is approximately 7.5% of the earth's surface area. अशा प्रकारे आपण हे उत्तर सांगू शकतो. यानंतर पहा A5 लँग्वेज स्टडी. The moon is nearer to the earth than any other heavenly bodies. Identify and rewrite the correct positive degree form of the above sentence from the given options. या वाक्याचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कोणतं रूपांतर होईल याचं उत्तर आहे बीट नंबर सी. नो अदर हेवनली बॉडी इज ॲज नियर टू द अर्थ ॲज द मून. या ठिकाणी ॲज ही रचना म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री आहे. The unseen face is called the far side. Identify and rewrite the correct transformation of the above sentence beginning with we. म्हणजे चेंज द व्हॉइस. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा वी कॉल द अनसीन फेस ॲज फार साईड. पॅसिव्हचं रूपांतर या ठिकाणी ॲक्टिव्ह वॉइसमध्ये केलेलं आहे. नंतर पहा A6 व्होकॅब्युलरी. मॅच द वर्ड्स गिवन इन कॉलम A विथ देअर मिनिंग्स गिवन इन कॉलम B. सरफेस याची मिनिंग आहे पहा बीट नंबर डी. टॉप ऑर फ्लॅट पार्ट ऑफ थिंग. व्हॉल्यूम द अमाऊंट ऑफ स्पेस. डायमीटर अ स्ट्रेट लाईन दॅट गोज फ्रॉम वन साईड टू द अदर साईड ऑफ द सर्कल. ऑर्बिट कर्व्ड पाथ टेकन बाय अ प्लॅनेट ॲज इट मूव्ज अराउंड अनदर प्लॅनेट. नंतर पुढचा क्वेश्चन आहे पहा समरायझिंग. राईट अ समरी ऑफ द अबव एक्स्ट्रॅक्ट बाय यूजिंग द फॉलोइंग पॉईंट्स. या ठिकाणी हा जो अनसीन उत्तर आहे याची समरी शॉर्टमध्ये लिहायची आहे. या ठिकाणी 4 पॉईंट्ससुद्धा दिलेले आहेत, त्यांचे आधार आपण घेऊ शकतो. याचं एक नमुना उत्तर पहा. द मून आवर कंपॅनियन. हे दिलं आपण टायटल. द मून इज द ओनली नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. इट इज ऑल्सो referred to as the Earth's sister planet. It completes one revolution around the Earth in approximately 27 days and 7 hours. We always see the same side of the moon. It is smaller and lighter than the Earth. Its surface area is only about the combined area of Africa and Europe. अशा प्रकारे आपण एक 5-6 वाक्यामध्ये समरी सांगू शकतो. यानंतर पुढचा क्वेश्चन आहे पहा माइंड मॅपिंग. प्रिपेअर अ माइंड मॅप ऑन द टॉपिक बेनिफिट्स ऑफ इंग्लिश लँग्वेज फ्रेम और डिझाईन यूजिंग युअर आयडियाज थॉट्स कन्सेप्ट्स एट्सेट्रा टू इल्युस्ट्रेट. बेनिफिट्स ऑफ इंग्लिश लँग्वेज या टॉपिकवर आधारित एक माइंड मॅप आपण इथं तयार करायचा आहे. याचं एक नमुना उत्तर पहा. बेनिफिट्स ऑफ इंग्लिश लँग्वेज या ठिकाणी आपण सुरुवातीला 5 महत्त्वाचे पॉईंट्स मेन्शन केलेले आहेत. ग्लोबल कम्युनिकेशन, इंटरनॅशनल लँग्वेज, लँग्वेज ऑफ ट्रेड अँड टुरिझम, लँग्वेज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड अँड बिझनेस, इम्प्रूव्ज प्रोफेशनल ग्रोथ, जॉब ऑपॉर्च्युनिटीज, इम्प्रूव्ज कॉन्फिडन्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, लिटरेचर अँड कल्चर, access to world literature, knowledge of different cultures, technology and internet, digital communication, language of social media, language of computer and AI. अशा प्रकारचे आपण इथं पॉईंट्स मेन्शन करून बेनिफिट्स ऑफ इंग्लिश लँग्वेज याविषयी हा माइंड मॅप पूर्ण करू शकतो. सेक्शन एमध्ये एक अनसीन पॅसेज, दुसरा सीन पॅसेज, नंतर समरायझिंग, माइंड मॅपिंग आणि ग्रामर हा बराचसा भाग इथं संपतो. यानंतर सेक्शन 2 पोएट्री सेक्शन, पोएट्री अँड अप्रिशिएशन असं या सेक्शनचं नाव आहे. क्वेश्चन नंबर 3A, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. या ठिकाणी 3 लाईन्स पहा. द रिव्हर हॅज अ सोल,
इट नोज स्ट्रेचिंग पास्ट द टाऊन. यानंतर या लाईन्स पाहून तुम्हाला समजलं असेलच की आपल्या टेक्स्टबुकमधील जी शेवटची पोयम आहे या पोयममधून घेतलेला हा काही भाग आहे. स्मॉल टाउन्स अँड रिव्हर नावाची ही कविता आहे. व्हिडिओ पॉज करून या लाईन्स काळजीपूर्वक वाचून घ्या. पोयम किमान 2 वेळेस वाचल्याच्या नंतर आपण जाऊया प्रश्नांकडे. A1. Complete the tree diagram about the lifestyle of tribal people. ट्रायबल पीपल यांच्याविषयी दिलेली ट्री डायग्राम आपण इथं पूर्ण करायची आहे. रिव्हर ह्यात सोल, रिव्हर नोज इमॉर्टॅलिटी ऑफ वॉटर. टाउन्स ग्रो विथ अँझायटी. सोल ऑफ डेड रायजेस अँड वॉक्स इन टू द गोल्डन ईस्ट. बांबू लिव्हिंग प्लेस. अशा प्रकारे आपण हे डायग्राम पूर्ण करू शकतो. यानंतर पहा A2. Give reasons. The dead are placed pointing west because the soul of dead person will travel to east. There is the house of the sun god in the east. हे आपण इथं 2 कारणं सांगितली. यानंतर A3. Express your views on the importance of forests in about 2-3 lines. जंगलाचे महत्त्व 2-3 वाक्यामध्ये किंवा 2-3 लाईन्समध्ये सांगा. अशा प्रकारचा हा PRQ आहे. याचं उत्तर पहा. फॉरेस्ट्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन ह्युमन लाईफ. दे प्रोव्हाइड फूड, मेडिसिन, टिम्बर एट्सेट्रा. बाय प्रिझर्विंग फॉरेस्ट्स वी कॅन सेफगार्ड बायोडायव्हर्सिटी. फॉरेस्ट्स आर द लंग्स ऑफ द अर्थ. अशा प्रकारचं उत्तर तुम्ही इथं सांगू शकाल. यानंतर पहा A4. फाइंड आउट अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच यूज्ड इन द फॉलोइंग लाईन्स. When the soul rises, it will walk into the golden east, into the house of the sun. या लाईनमध्ये द हाऊस ऑफ द सन, सूर्याचे घर असा संदर्भ आलेला आहे. इथं सांगू शकतो आपण फिगर ऑफ स्पीच आहे पर्सॉनिफिकेशन आणि स्पष्टीकरण आपण सांगू शकतो एक्सप्लेनेशन. द सन इज डिस्क्राइब्ड ॲज अ पर्सन इन दीज लाईन्स, सो दिस इज पर्सॉनिफिकेशन. A5. कंपोज 2 or 4 lines और स्टांजा ऑन चाइल्डहुड मेमरीज. यावर आधारित आपण 4 लाईन्स कंपोज करायच्या आहेत. याचं एक नमुना उत्तर पहा. वेन आय वॉज अ चाइल्ड ऑफ 10 आय हॅड अ फ्रेंड नेम्ड बेन. वी वूड प्ले क्रिकेट ऑन द फर्स्ट बॉल आय लॉस्ट माय विकेट. अशा लाईन्स या ठिकाणी चालू शकतात. यानंतर क्वेश्चन नंबर 3B. अप्रिशिएशन. Read the extract and write the appreciation of the poem given below. Did you give a cheerful greeting to the friend who came along? ही लाईन वाचून किंवा पुढच्या काही लाईन्स वाचून तुम्ही अंदाज करू शकाल की ही पोयम कोणती आहे. आणि मग तुम्हाला पोयम ओळखल्याच्या नंतर त्या पोयमविषयी माहिती लिहिता येईल. शॅव यू अर्न युअर टुमारो या कवितेमधून घेतलेल्या या लाईन्स आहेत. व्हिडिओ पॉज करा व संपूर्ण लाईन्स किमान 2 वेळेस काळजीपूर्वक वाचा. इथं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला पोयम कोणती आहे ही ओळखता आलं पाहिजे आणि पोएटचं नाव पण माहिती असलं पाहिजे. आता याचं नमुना उत्तर पहा. अबाउट द पोयम, पोएट अँड टायटल. शॅव यू अर्न युअर टुमारो इज अ फेमस मोटिवेशनल पोयम रिटन बाय एडगर गेस्ट. ही इज नोन ॲज पीपल्स पोएट फॉर हिज सिम्पल लँग्वेज स्टाईल अँड optimistic tone of writing. Theme. The title of the poem is a direct question to the readers. He asks the readers whether they have done something good for others. According to the poet, if we do some good deeds today, our tomorrow will be earned. Language style or poetic devices. This poem is written in rhyming couplets. It has 4 quatrains. Interrogation is the prominent figure of speech used in the poem. Alliteration, antithesis, and personification are the other devices used in the poem. Values or message. This is a motivational and didactic poem
The poem motivates the readers for doing good deeds. It helps us to bring positive changes in our behavior. According to the poet, our small good deeds are enough to guarantee our better tomorrow. आणि शेवटचा पॉईंट, माय ओपिनियन अबाउट द पोएम. आय लाईक्ड द टेक्निक ऑफ इंट्रोगेशन यूज्ड इन दिस पोएम. द पोएट कन्वेज हिज थॉट्स विथ द हेल्प ऑफ प्रोबिंग क्वेश्चन्स. आय लर्न द पोएम अँड एन्जॉयड इट. अशा प्रकारे आपण अप्रिशिएशन लिहू शकतो. दिलेले हे 5 पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवा. अशा प्रकारे या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सेक्शन 1 व सेक्शन 2 मधील सर्व प्रश्नांची उत्तरे पाहिलेली आहेत. सेक्शन 3 व सेक्शन 4 यातील प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा. त्यामध्ये राहिलेल्या दोन्ही सेक्शनची उत्तरे दिलेली आहेत. त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.